काय रे किती झाले? आपलं वय 900 रुपये झाले. 900 ना, मांडून ठेव, परत देतो. अहो दादा पण आपल्या आधीची पण उधारी बाकी आहे, जरा दिला असतं तर. ए देतो की बाबा, कुठं पळून चाललो होती 2 दिवसात देतो. अहो पण एवढी चिठ्ठी घे आणि माल काढ. चौका जरा काम आहे, मी आलो जाऊन. काय रे, काढलास का माल? हा दादा झालाय, एकच मिनिट. हे घ्या, आपले 550 झाले बघा. 550 ना, मांडून ठेव, नंतर देतो. अहो असं कसं करताय दादा? रुकले दुसरीकडे जाताय आणि उधारीला माझ्याकडे येताय होय? अरे तसं नाही, तो आपला माणूस आहे. तुला नंतर दिलं तर चालतंय, बाकी ठिकाणी चालत नाही. चल येऊ बाळा, नंतर देतो. काय रे तू काय करायला लागलास इकडे? अहो नाही दादा, दुकानाचा माल भरायचा चालते, तेच जरा उधारी मिळाली असती तर. देतो की नंतर, कुठं काय पळून चाललो आणि ते नव्ह तू माझ्या दारात कस काय आलास? अरे एवढा मोठा बंगला बांधलाय तरी कोण माझ्या दारात आला नाही आणि तू आलायस वी? अरे कोणाचं दिलंय तेव्हा तुझं बुडवणार आहे? अहो तसं नाही दादा, जरा माझ्याला कमी पडालत म्हणून मागाय आलतो. लिटल बॉय, अख्ख्या गावाचं सोडून माझंच घर दिसलोय तुला का? माझ्या जीवावर दुकान काढल्याशिवाय चालवायला? अहो तसं नाही. ए नंतर न देतो, चल. अख्ख्या गावाची बुडवली आणि हे आलंय दारात. जसं मी देणार असल्या का एक काम करतो, उद्यापासून दुकानच बदलतो. हे 2 स्प्राईटच्या बाटल्या दे रे. हे काय दादा, 40 रुपये झाले. मांडून ठेव, नंतर देतो. सॉरी दादा, उधारी बंद केल्या, रुकीन पाहिजे असं सांगा, नाहीतर राहून दे. नाहीतर बघितले सगळ्यांना उधारी देऊन नंतर आमचेच पैसे आम्हाला भिकाऱ्याकडे मागायला लागतात, पण वेळेवर देत पण नाही. म्हणून एक वेळ राग आला ते चालेल, पण सॉरी. ए बरं इकडे देतो पैसे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे.